भगवान श्री दत्तप्रभूंच्या हाताच्या ठश्यांची पूजा होत असलेले महाराष्ट्रातील एकमेव असे कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र भोजनपात्र दत्त मंदिर शिरोळ हे नरसेवाडीपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। शिरोळ गावच्या श्री गंगाधरपंत कुलकर्णी यांच्या घरी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज दुपारी भिक्षा मागणीसाठी गेले असता कुलकर्ण्याच्या गृहिणीने महाराजांसाठी जोंधळ्याच्या कण्या शिजवल्या। घरी दारिद्र्य असल्याने कन्या वाढण्यासाठी घरात पात्र नव्हते हे जाणून महाराजांनी एक पाषाण आणले व त्यावर कन्या खाऊन आपल्या बोटांचे ठसे उमटवून गेले। पाषाणावर दुग्धाभिषेक केल्यानंतर दत्तप्रभूंच्या हाताच्या 5 बोटांचे ठसे आजही स्पष्ट दिसतात। त्या बोटांच्या ठश्यावर शंख, चक्र, पद्म आदी चिन्हे दिसतात। वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना। जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना। अनन्य भावे शरणागत मी भव भय वारण तुम्हीच ना। कार्तवीर्य यतु परशुराम ही प्रबोधिले गुरु तुम्हीच ना। स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना। मंदिरातील भिंतीवर गुरुचरित्रामधील अध्यायांचे थोडक्यात फोटोद्वारे वर्णन केलेले आहे। मंदिरामध्ये नरसिंह सरस्वतींची सुंदर मूर्ती तसेच विठ्ठल रुक्मिणी देवतेंची मूर्तीही पाहायला मिळते व मंदिराबाहेरील वृक्षाखाली दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे। शिरोळहून उत्सव मूर्ती पालखीत बसवून नरसिंहवाडी शुक्ल तीर्थस्थानी शाही पर्व स्नानासाठी मोठ्या मिरवणुकीने व 5 तोफांची सलामी होऊन वाचन, धार्मिक विधी, पूजा अर्चा मंत्रादित होऊन पालखी शिरोळ दत्तगुरू भोजनपात्र मंदिराकडे परत निघते। आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।